वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून सोलापूरच्या कुमठा नाका येथील सोसायटीत नांदेड पोलीस दलातील API आनंद मळाले यांनी स्वतःवरच गोळी झाडून आत्महत्या केली। या घटनेमुळे सोलापूर पोलीस दलात व नांदेड पोलीस दलात खळबळ उडाली। आनंद यांच्या पत्नी वंदना मळाले यांनी नांदेड पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवरच गंभीर आरोप केले आहेत। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्रास दिला म्हणून माझ्या पतीने टोकाचं पाऊल उचलले असा आरोप होत आहे। आत्महत्या करण्यापूर्वी आनंद मळाले यांनी व्हॉट्सअपवर एक भावनिक मेसेज पाठविला होता। तो मेसेज त्यांच्या पत्नीने मीडियाला दिला आहे। नेमका तो मेसेज काय होता, त्यात काय लिहिले, तो मेसेज जसाच्या तसा आम्ही प्रेक्षकांना ऐकवित आहोत। माझा जन्म शालेय कागदपत्रानुसार 1 जानेवारी 1976 या दिवशी आहे। मला आठवत नाही माझी आई कधी वारली किंवा कशी वारली। मी 1 वर्षाचा असताना कधीतरी तिचे निधन झाले। त्यानंतर माझी सख्खी मावशी माझी सावत्र आई म्हणून मला लाभली। तिने माझा सख्ख्या आईपेक्षाही जास्त प्रेमाने सांभाळ केला। मी नांदेडच्या पीपल्स कॉलेजमध्ये माझे महाविद्यालयीन शिक्षण घेतले। मी 1 डिसेंबर 1998 रोजी पोलीस शिपाई या पदावर गडचिरोली जिल्हा पोलीस दलामध्ये भरती झालो। 9 डिसेंबर 2021 रोजी माझा विवाह वंदनासोबत झाला। छोटे मोठे कौटुंबिक कलह सोडले तर आमच्यामध्ये कुठल्याही विषयावर कुठलाही मतभेद अद्याप पावेतो तरी नाही। आमचा एक सुविध आणि सुंदर गोंडस असा एक मुलगा आहे असित। त्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत। त्याच्या भवितव्याबद्दल त्यांनी खूप खूप प्रगती करावी, माझं नाव त्याने रोशन करावं ही माझी इच्छा आहे। त्यानंतर सन 2002 साली माझ्या वडिलांचे निधन झाल्यानंतर मी उस्मानाबाद जिल्ह्याच्या पोलीस आस्थापनेवर बदली करून आलो। गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर असताना मी सन 1999 ते 2002 या कालावधीत नक्षलवाद विरोधी विशेष अभियान पथक C60 प्राणहिता येथे कर्तव्य बजावले। त्यानंतर उस्मानाबाद जिल्हा स्थापनेवर बदली झाल्यानंतर 2002 ते 2005 या कालावधीत पोलीस मुख्यालय उस्मानाबाद येथे कर्तव्य बजावले। त्यानंतर सन 2005 ते 2011 या कालावधीत पोलीस ठाणे नळदुर्ग येथे गोपनीय शाखेचे कामकाज पाहिले। त्यानंतर 2011 ते 2013 या कालावधीत जिल्हा विशेष शाखा उस्मानाबाद येथे कर्तव्य बजावले। पोलीस उपनिरीक्षक या पदावर खात्याअंतर्गत सरळ सेवा भरतीने आमची नियुक्ती पोलीस उपनिरीक्षक या पदावर झाल्याने दिनांक 15 ऑक्टोबर 2013 रोजी आम्ही महाराष्ट्र राज्य पोलीस अकॅडमी नाशिक येथे प्रशिक्षण कामे रुजू झालो। त्यानंतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यामुळे आम्हाला पुणे शहर आयुक्तालय येथे परिवीक्षाधीन कालावधी पूर्ण करण्याकामी नियुक्त करण्यात आले। परिवीक्षाधीन कालावधी पूर्ण झाल्यानंतर आमची पोलीस ठाणे शिवाजीनगर पुणे येथे नियमित नियुक्ती करण्यात आली। त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथक पुणे शहर येथे काही दिवस नियुक्ती देण्यात आली। त्यानंतर आम्ही माननीय पोलीस महासंचालक साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे विनंती अर्ज केल्याने माझी बदली सोलापूर शहर आयुक्तालय येथे झाली। सोलापूर शहर आयुक्तालय या ठिकाणी मी शहर वाहतूक शाखा येथे तब्बल 5 वर्ष कर्तव्य बजावले। त्यानंतर सदर बाजार पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे तब्बल 8 ते 9 महिने कर्तव्य बजावले। त्यानंतर माझे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदाचे प्रमोशन आल्यामुळे माझी बदली नांदेड परिक्षेत्र नांदेड जिल्हा येथे झाली। पोलीस ठाणे देगलूर येथे आम्हाला माननीय प्रमोद शेवाळे सर यांनी संलग्न केले होते। त्यानंतर 11 महिन्यांनी
माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे साहेब यांनी माझी बदली पोलीस ठाणे बिलोली येथे केली. जेव्हापासून मी पोलीस ठाणे बिलोली येथे हजर झालो तेव्हापासून माझ्या बाबतीत सर्व गोष्टी वाईट घडत आहेत. मला माहीत नाही हे कशामुळे घडत आहेत, परंतु मला या सर्व गोष्टींची पूर्णपणे जाणीव होत आहे. वेळेवर पोलीस मदत न मिळणे, तपासाला दिलेल्या गुन्ह्यांमध्ये वाढ होणे, कोणत्याही प्रकारचा मदतनीस गुन्ह्याच्या तपासकामी न देणे, जातीयदृष्ट्या संवेदनशील असणारे व मुदतीत दोषारोपपत्र पाठविणे आवश्यक असणारे गुन्हे तपासाला देणे, अशा प्रकारच्या गोष्टी माझ्या बाबतीत सातत्याने घडत आहेत. मदत देणे बाजूला राहिले, गुन्ह्याच्या तपासात निष्काळजीपणा, दिरंगाई, आरोपीला मदत होईल असे कार्य केले म्हणून माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडून मलाच ज्ञाप किंवा कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात येत आहे. माझी मनस्थिती पूर्णपणे ढासळून गेलेली असून मी मागील 6 महिन्यांपासून अक्षरशः नैराश्याच्या गर्तेमध्ये बुडून गेलो आहे. माझ्या 25 वर्षाच्या नोकरीतील एकंदरीत पार्श्वभूमीवरून कोणाच्याही लक्षात येईल की मी कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचारी किंवा निष्काळजीपणा करणारा काम चलाऊ अधिकारी नाही. मी मागील 4 महिन्यांपासून मला गुन्ह्यांच्या तपासकामी मदतनीस मिळावा याकरिता बऱ्याच वेळा माननीय नरोटे साहेब, पोलीस निरीक्षक ठाणे बिलोली, तसेच माननीय परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक श्री कसेकर साहेब यांना वेळोवेळी विनंती केली, परंतु देतो म्हणून त्यांनी मला कधीही मदतीसाठी कोणालाही दिले नाही. एका दिवसात 2-2 गुन्हे तपासाला देणे हे देखील कितपत योग्य आहे? माझी मानसिकता पूर्णपणे ढासळून गेली असून माझ्या मनात नैराश्य निर्माण झालेले आहे. त्यामुळे सतत माझ्या मनात आत्महत्येचे विचार येत आहे. या सर्व गोष्टी मला अगदी असह्य झालेल्या आहेत. त्यामुळे मला क्षमा करावी. मी आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यास असमर्थ आहे. तसेच नमूद गुन्ह्यातील आरोपीने सूडबुद्धीने त्यांच्या वडिलांकरवी आमच्या विरोधात मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केलेली असताना आम्ही नमूद गुन्ह्यांतील आरोपीस मदत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ही बाब या ठिकाणी मी स्पष्ट करू इच्छितो. माझ्याकडे प्रलंबित असलेल्या या प्रकरणांचे एकमेव कारण गुन्हा रजिस्टर नंबर 44/2023 याच्या तपासात लागलेला विलंब हाच आहे. आम्ही जाणून बुजून कोणत्याही प्रकरणाचा तपास प्रलंबित ठेवलेला नाही. गुन्हा रजिस्टर नंबर 143/2023चा तपास देखील मी इमाने इतबारे करीत होतो, परंतु प्राप्त परिस्थितीनुसार मला सदर गुन्ह्याचा तपास निर्धारित वेळेत पूर्ण करता आला नाही. ऐन रेकॉर्ड महत्त्वाच्या वेळी माझ्याकडे कुंटूर पोलीस स्टेशनचा चार्ज देण्यात आला. चार्ज देऊन परत येत असताना त्यातच माझा अपघात होऊन माझ्या उजव्या बाजूचा जबडा फ्रॅक्चर झाला. मी आत्तापर्यंत 25 वर्ष शासनाची इमाने इतबारी सेवा बजावलेली असून पोलीस ठाणे बिलोली येथे हजर झाल्यापासून माझ्या बाबतीत अनेक उलटसुलट गोष्टी घडत असल्याचे मला प्रकर्षाने जाणवत आहे. माझ्या पश्चात माझी पत्नी, माझा मुलगा यांना कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्यास कोणतीही अडचण येऊ नये ही माझी मायबाप सरकारला हात जोडून विनंती आहे. माझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासात ज्यांनी ज्यांनी मला मोलाची साथ दिली त्या सर्वांचा मी ऋणी आहे. चिमू आणि पिल्लू, मला माफ करा. मी तुमच्यासाठी काही एक भरीव योगदान देऊ शकलो नाही. अपेक्षा करतो माझ्या पश्चात तुम्ही दोघेही जीवाचे रान करून चांगल्या भवितव्यासाठी आटोकाट प्रयत्न कराल. पिल्लूला माझे अनेक शुभ आशीर्वाद व त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी लाख लाख शुभेच्छा. चिमू, मला माफ कर. माझ्या सर्व बॅचमेट मित्रांना माझी विनंती आहे की माझ्या कुटुंबाला कोणतीही प्रशासकीय अडचण येणार नाही यासाठी माझ्या कुटुंबियांना मदत करावी. आदरणीय हानपुडे पाटील सर, आपण हजर झाल्याबरोबर मला समक्ष सांगितले होते की लवकरात लवकर
यातील मुद्देमाल फॉरेन्सिकला पाठविण्याकरिता माझ्याकडून शिफारस घ्या. सदरचा मुद्देमाल फॉरेन्सिकला पाठवून लवकरात लवकर सदरच्या गुन्ह्याची निर्गती करून टाका. तुम्हाला पाहिजे ती मदत मी करतो. आणि आज मी शिफारस मिळण्याकामी पत्र पाठविले असता आपण मला विलंबाचा खुलासा मागविला असून त्यासोबतच मी आरोपीला मदत करीत असल्याचा व गुन्ह्याच्या तपासात हायगय निष्काळजीपणा करीत असल्याचा आरोप माझ्यावर ठेवलेला आहे. हे कितपत योग्य आहे? हेच कारण आहे की मध्यंतरी थोडासा नैराश्यात गेलो होतो. तसेच माझ्या कामात मन लागत नव्हते. साहेब, आपण मला एक संधी द्यायला हवी होती, परंतु परिस्थितीला ते मान्य नसावे म्हणून माझ्याकडील पेंडिंग होण्याची संख्या वाढत गेली. चिमू, माझ्या पॅन्टीच्या डाव्या बाजूच्या पाठीमागील खिशात एक चिठ्ठी आहे. जय हिंद, धन्यवाद. कळावे आपलास, आनंद प्रकाश माळाले.